खुलेआम से लोग लड़ते बैठेंगे, हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम। देश आज़ाद हुआ, सबने अपनी जानों का बलिदान दिया, तो सबने मिलकर देश को आज़ादी दिलाई। और एक छोटी सी इशू के वास्ते सर हिंदू मुस्लिम जिसको भगवान ने जिसके नसीब में रखा, वो एमएलए बनने वाला है, कोई हारने वाला है, कोई जीतने वाला है। अपनी दुकान चलाने के वास्ते इतना दूर लिख जाके अगर शहर के लोगों को छोड़ेंगे तो वो दिन दूर नहीं है सर। बार बार कोई लोग कंट्रोल नहीं कर सकते। जो लीगली है आप उस पर बिठाइए, दोनों पक्ष को बिठा के सर आप आज का आज कुछ फैसले लीजिए। नाहीतर आम्ही सुद्धा साहेब बीजेपीवर जाऊ आणि त्याच्यासारखे लेबल लावून येऊ आणि असे कृत्य केल्यास आम्हाला का उभा राहणार आहे का? कायदा मोठा आहे, माणूस मोठा नाही, तर कायदेशीर कारवाई करावी या मार्गासाठीच आम्ही आलो। आणि जे अतिक्रमण तिथे त्यांनी केलेलं आहे ते फेन्सिंग, ते आता महानगरपालिकेने काढावी असे आदेशित करण्यात यावे। कारण की गैरकायदेशीर अतिक्रमण काढण्याचा अधिकार बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट प्रमाणे त्यांना आहे। त्यांनी खटला भरावा त्यांच्या विरुद्ध। ते आनंद भरोसाचं काय काम साफ करू तो वसमत रोडला मध्ये काय काम, याच्याबद्दल पोलिसांनी शहरदिशा केली। 300 ते 400 लोक जमा झाले, सगळ्यांची गुंडागर्दी पार्श्वभूमी, सगळ्यांचे अभिलेख। जेव्हा मी कदम साहेबांना सांगितलं ते लोक तिथून गेले। म्हणजे तुम्ही एक दबावशाही म्हणजे एक कट कारस्थान करून यांना मदत करून गैरकायदेशीर ताबा प्रतिकूल करण्याचा प्रयत्न करताय, त्याचं एक चांगलं उदाहरण आहे। आणि जगात जर्मनी, भारतात परभणी सारखा हा एक चांगला उदाहरण होईल साहेब। माझं एवढंच म्हणणं आहे या प्रकरणामध्ये की आपण जिल्हा दंडाधिकारी या नात्यानं कमिशनर विरुद्ध कारवाई करून त्यांना ताकीद द्यावी की ज्या प्रकरणामध्ये जाती द्वेष पसरवतो त्यामध्ये लक्षपूर्वक लक्ष घालून तुम्ही त्यांनी हे करावं। आधी त्यांनी ते शंकर मंदिरचा मस्जिदचा टेम्पल करून टाकला, टी लिहून टाकला ते डीओर पेपरात। म्हणजे आमच्या लोकांना शिक्षण नाही, कोणाला माहीतच नाही। आता जे सुज्ञाने त्यांनी बघितलं, मी आक्षेप फाईल केला की साहेब ते मॉस्क्यू आहे आणि मॉस्क्यूचा त्याच्यामध्ये सगळा अभिलेख आहे, तुम्ही टेम्पल लिहिला त्याच्यामध्ये। आता जर या लोकांना असं माहीत झालं तर कसा उद्योग होईल साहेब डीपी प्लॅन मध्ये? तर माझं एवढंच म्हणणं आहे की सब डिव्हिजनल ऑफिसर, तालुका दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत साहेब ते जे अतिक्रमण त्यांनी गैरकायदेशीर केलेलं आहे, ते फेन्सिंग केलेली गैरकायदेशीर बांधकाम केलेलं आहे ते हटवण्यात यावा। आणि दुसरी गोष्ट, या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी की कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यांनी कर्तव्य बजावलेलं नाही। जिल्हा दंडाधिकारी आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट पोलिसाला तर भाग आहे की तुम्हाला प्रोटेक्शन देणे काम करणे, पोलिसांबद्दल काही दोष नाही। परंतु या जबाबदार अधिकाऱ्यांनी आपला कर्तव्य न पाळता दुसरं कर्तव्य पार पाडलेलं आहे, त्याबद्दल यांच्या विरुद्ध कारवाई करावी आणि शहरात कायदा सुव्यवस्था कशी नांदावी या सगळ्या साहेबांनी लक्ष द्यावं एवढी विनंती करतो साहेब। आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खादर साहब, इम्तियाज ऑफिसर और मोठे सिंधी और सभी बांधव सगळ्यांना या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं ऐकलेलं आहे। आपली जी मागणी आहे कायदेशीर त्याच्यावरती जरूर विचार होईल। प्रशासन या ठिकाणी तेवढ्यासाठी बसलेलं आहे, आपण जे बसलेले आलेले आहात। आणि या ठिकाणी सगळ्यांना तेच आव्हान आहे, आपण ज्या पद्धतीने त्याचे सगळे तपासणी करावी, काय करावे ते आपण बोलण्यात आपल्या भाषणात ते सगळं होईल। परंतु कोणीही आपलं जसं आता खादरजींनी सांगितलं की अपनी अमन उच्चारण ये कायम रखना है, ये हमको करना है। सब में बड़ी बात है, ये कायम रखते हुए ये चीज़ें चलती रहेंगी, आपकी जो कायदेशीर है वो चलती रहेगी। बट कोई भी कायदा हाथ में ना ले। बहुत ही आपको भी मैं बताऊँगा, थोड़ा सा आपका सब्र रख के हम बात करेंगे, स्टेटमेंट भी आपका रखिएगा। और सभी आपके जो तरुण है ये सभी आपको फॉलो करते हैं, ये जो मतलब हमारे तरुण वर्ग है इनके लिए आपका आदर्श है। तो ये सब कायदेशीर जो है वो उसमें कोई दिक्कत नहीं, लेकिन आपने किसी ने कोई भी कायदा हाथ में नहीं लेगा। और सभी हमारी जवाबदारी है, जैसा बताया खादर साहब ने कि कोरोना का उन्होंने देखा है, तो जैसे हम एक थे वैसे अभी भी हम एक है। बहुत सारे आए अभी पिछले महीने जब से आया हूँ तभी हमने कोई भी मसला हमारा गया नहीं है बाहर के, हम जिसको सुलझा नहीं सके, कोई ऐसा नहीं है। सब बड़े बड़े हमारे त्यौहार हुए, बड़े बड़े सन त्यौहार हुए और कुछ छोटे मोटे मसले हुए। हम आधी रात को भी बैठे, बहुत सारे आप लोगों को मालूम भी रहता है कि हम बातें करते रहते हैं कि 2-2, 3-3 बजे तक हम सभी से बातें करते रहते हैं कि ये हो रहा है वो हो रहा है। उसी टाइम ये चीज़ें बाहर भी नहीं आती, आपको मालूम भी नहीं रहती कि कभी फॉर एग्जाम्पल खादर साहब ने बात किया कि ये कुछ चल रहा है, किसी ने भी सब थोड़ा सा देख लो। इवन मुझे मतलब कोई
ये नहीं कि वहाँ पे लीडर ही चाहिए, किसने इन्फॉर्म कर दिया तो भी हम एक्ट हो जाते हैं। इस तरीके का हमारा माहौल है, वहीं पे वो माहौल खत्म हो जाता है। मैं इंसिडेंसेस नहीं बोलता हूँ, तो अपने को यही रखना है बस। वी हैव टू मेंटेन लॉ एंड ऑर्डर, अपना जो है ये शांति बरकरार रखें, ये मेरा आह्वान है। कोई कायदा हाथ में ना ले, और आप सभी को यहाँ पे जो आने वाले सब प्रतिष्ठित है, ये सभी आप उनको गाइड करेंगे, ये मेरी आशा है, अपेक्षा और खातिर। अब जिस तरीके से हम चल के आ रहे अभी तक मेरे टेन्योर में, तो ये हम इसी तरह से जाएंगे। धन्यवाद। स्ट्रॉंगली आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेला आहे। कादरजींनी आणि आपण आपल्या भावना निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। झालेल्या घटनेची नक्कीच आपण माहिती घेऊ, त्याची चौकशी करू, अहवाल घेईल मी त्याचा। फक्त जसं आता SP साहेबांनी सांगितलं, आपल्याला कुठलाही लॉ अँड ऑर्डर खराब होईल असं वर्तन करायचं नाही आहे। आपली लिगल फाईट असेल, बाकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फाईट असेल, ती डेफिनेटली आपण चालू ठेवायची आहे, काही वाद नाही आहे। मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि दोन समाजामध्ये विनाकारण खेळ होऊन, जसं कादरेबाई बोलले की सामान्य माणूस पिसतो त्याच्यात, काही पण घटना झाली तर कॉमन मैन है जिसका रोजी रोटी हर दिन कमाता है, हर दिन खाता है, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो या और कोई भी हो, उसके ऊपर ज्यादा असर होता है। तुम और हम लोग 8-10 दिन को काम नहीं किया, कुछ फर्क नहीं पड़ेगा, लेकिन कॉमन मैन को बहुत तकलीफ होती है। तो डेफिनेटली आपकी जो भावना है तो मैंने पूरा सुना है, डेफिनेटली इसके ऊपर मैं इंक्वायरी करूँगा, आह्वान ले लूँगा, आयुक्त से भी आह्वान ले लूँगा, और जल्दी ही कुछ उधर के लोग, कुछ आपके लोग बैठ के इसके ऊपर एक बैठक ले लेंगे, जल्दी करेंगे वो। तो रिक्वेस्ट यही है आपको सबको कि ये पूरा लॉ एंड ऑर्डर कायम रखना है, कोई भी चीज ऐसे नहीं करनी कि अपना माहौल खराब। धन्यवाद। कमिशनर साहेबांमुळे हा सगळा जो प्रकार झालेला आहे याचा मागचा गाभा कमी आयुक्त परभणी शहर महानगरपालिका हे आहे, त्यांच्या प्रोत्साहनामुळे ही घटना घडली। त्यांनी या घटनेला प्रोत्साहन दिलं नसता, त्यांनी सांगितलं असतं की गैरकायदेशीर बांधकाम हे झालं, हा प्रकार झाला नसता, तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी त्यांची भूमिका मांडावी की कशा प्रकारे त्यांनी कोणत्या कायद्यात काम केलं, त्यांना सांगावं। वकील साहेब आहे का, त्यांचा लेखीच अहवाल आहे, कसं आहे प्रत्येक वेळेस चौकशी समिती नेमतो। आज सुट्टी आहे, सुट्टीच्या दिवशी कमिशनर साहेबांना जी नेमून दिलेली कामे ते न करता या कामाला वेळ कशी काढली, सगळ्या प्रशासनाला कामाला लावला, आपल्या सगळ्याला कामाला लावला, पोलीस प्रशासनाला कामाला लावला। सणासुदीचे दिवस आलेले आहे, जिल्हा आपला तणावग्रस्त आहे, पहिले जातीवादचे प्रकरण व्हायले, तर कमिशनर साहेब इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट। तर त्यांचा एक्सप्लेनेशन इथे मागं विचारलं सर का केलं म्हणून तुम्ही, त्यांचं जे सॅनिटरी इन्स्पेक्टर आहे तिथे येऊन तो सांगतो नाही 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 बांधकामाला परवानगी लागत नाही, हा अशी कोणतीही तरतूद नाही। म्हणजे कायदा त्यांनीच वाचला, दुसऱ्यांनी कायदा वाचलाच नाही, दुसऱ्यांना काहीच कळत नाही। कमिशनर साहेबांना बॉम्बे प्रोव्हिन्शियल म्युन्सिपल कॉर्पोरेशन एक कळतो, आम्हाला कळतो नाही तर कसा कळत नाही ते समजून दाखवा साहेबांनी। माझं काय म्हणणं आहे, आपला मुद्दा बरोबर आहे, लेखी त्याचा अहवाल घेऊन त्याची कॉपी पण तुम्हाला देतो ना। नाही सर, प्रत्येक वेळेस सचिन बाबाईला आपको कॉपी देते हैं उसकी, उधर सही है, मैं कॉपी देता हूँ, उसका जो भी खुलासा लेके अहवाल लेके मैं आपको कॉपी 100% त्यांना निलंबित करा, ड्यूटी होती का त्यांनी फाईट होता लेके कॉपी दे दूंगा। आयुक्त साहेबांना सांगा की ते अधिकारी कसं काय तिथे पोहोचले, त्यांचं डेजिग्नेशन नाही तिथे जायला, त्यांना निलंबित करा, मला पहिले यांची कारवाई सुरू करा त्यांच्या स्तरावर। कलेक्टर साहेबांनी बोललेलं आहे, त्यांनी म्हटलं की चौकशी अहवाल प्रशासनाने सांगितलेलं आहे, त्याला असं लगेच कुठली गोष्ट प्रशासनाने सांगितलं होईल। कलेक्टर साहेब आहे, दॅट्स ऑल।
ठीक है मोटे साहब चल सामने अपने आश्वासन दे रहे हैं। तो चौकसी को टाइम कलेक्टर साहब को कुछ मालूम नहीं, जिला दंडाधिकारी होने के नाते अभी उन्होंने कमिश्नर साहब की और जो सब डिविजनल मैजिस्ट्रेट है, तालुका मैजिस्ट्रेट है, उनकी भी इंक्वायरी करेंगे। और कमिश्नर साहब से भी ये गुजारिश करूँ आप सबके सामने कि जो दोषी कर्मचारी वो स्पॉट पे आए थे उनके खिलाफ कमिश्नर साहब ने सोमवार तक कार्रवाई करना, क्योंकि उनके इख्तियार में वो कर्मचारी क्लास 4 के, उन्होंने वहाँ बंदोबस्त कैसा दिए। और पुलिस प्रशासन का कुछ नहीं, पुलिस प्रशासन तो कायदा सुव्यवस्था कायम रखने की जवाबदारी पुलिस प्रशासन की है। हम भी कायदा सुव्यवस्था कायम रखेंगे, अमन अमान कायम रखेंगे। शहर हमारा है, जिम्मेदारी हमारी है। ठीक है, जाती द्वेष दाखवतो की टेम्पल दाखवलं होते नाही, ती जामा मस्जिद आहे, पोलीस प्रोटेक्शन आहे, तिथे चौकी लावलेली एसपी साहेबांनी, सुप्रिंटेंडेंट पोलिसनं। आम्ही लहानपणापासून वाचतो, मला 45 वर्ष वय झाला, पोलीस प्रोटेक्शन हटलेला नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये टेम्पल टाकून दिला। म्हणजे राजकीय दबावाखाली तुम्ही काही करता। जर आता मी बीजेपीचा लेबल लावला तर माझे काम होणार, टेम्पलचा मस्क्यू होणार, यम होणार। हे आहे का तुमचा दाची द्वेष? तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी आहे, तुम्ही जबाबदारीवर बसलेले कमिशनर साहेब, तुम्हाला सांगतोय। आणि तुम्ही जर कायदा सुव्यवस्था शहराची खराब करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही जबाबदार राहताल याचे। काय नाही, आमच्या मुसलमानांना आदत पडलेली, आमच्यावर केसेस होतील, आमचा काय जाणार नाही, जाणार तुमचा। तुम्ही सनदी अधिकारी आहात आणि अशा प्रकारची जर तुम्ही अंमला पाठवल्याची काय गरज होती? तिथे तुम्ही आज तुमचा सगळा स्टाफ हजर होता, शहरात एवढी गलिच्छ झालेले आहे, ते काम का केले नाही तुम्ही? ते काम करता सुट्टीच्या दिवशी, गैरकायदेशीर प्रोटेक्शन देतात तुम्ही त्यांना। आणि सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट साहेबांचा जर बघितलं, तुम्ही 15 मिनिटांना या, आपण साहेबाला बोलू, आपण असं मी दाखवायलो साहेब प्रकरण प्रलंबित आहे, न्यायप्रविष्ट आहे आणि याच्यापेक्षा कायदा मोठा आहे, माणूस मोठा नाही, हेही मी त्यांना सांगितलं। साहेब जर आम्ही चुकीचे असेल तुम्ही कमिशनर साहेबाला बोलवा, बांधकामाची परवानगी बघा, जर बांधकामाची परवानगी आम्ही इथून निघून जातो आणि तुमचं तुम्ही काम करा। आणि जर तुम्हाला कामाला मदत लागत तर आम्ही मदत करू। आम्ही कुठे नकार दिला का साहेब? 3 वर्षापासून प्रकरण प्रलंबित आहे। तर माझं एवढंच म्हणणं आहे की यामध्ये गैरकायदेशीर अतिक्रमणाला प्रोटेक्ट करण्यासाठी या आयुक्त साहेबांनी मदत केलेली आहे। याच्या विरुद्ध कायदेशीर मार्गाने जे कारवाई करायची ते आम्ही करू, परंतु डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट या नात्याने आपण सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट जे भाग्याची भूमिका घेत होते, समोर म्हणालो साहेबाच्या, माझा साहेबाचा परिचय नाही, भाग्याची भूमिका घेत होते गाडीमध्ये बसून, जसं सरकार म्हणते ना चौकशी लावू, नंतर बघू, समित्या नेमू, या तुम्ही बैठक करू, ही कायद्याची प्रणाली आहे, लोकशाहीची प्रक्रिया आहे। परंतु तुम्ही एखाद्या गैरकायदेशीर कृत्याला जर असा पाठराखण करत असाल तर समाजात असंतोष निर्माण होणार, उद्रेक निर्माण होणार आणि त्या उद्रेकाला साहेब पोलीस पण थांबवू शकत नाही। आज पोलीसवाले कदम साहेब होते, पीआय साहेब, आम्ही बोलत बसतो तिथे, साहेबांनी समजवलं, आम्ही साहेबाशी चर्चा झाली, चर्चेने मार्ग सुटतो, परंतु चर्चा करण्यास तयार नाही, सगळा फौजफाटा घेऊन तिथे उपस्थित झाला। सर आता हे फौजफाटा कोणाच्या याच्यावर आला? कमिशनर साहेबांनी कसे आदेश देऊन पाठवले त्या गैरकायदेशीर प्रोटेक्शनसाठी? एसडीएम साहेबाला कोण दिला निर्देश? आपण दिले का सर त्यांना निर्देश की त्या स्पॉटवर जा? एवढा गंभीर प्रकरण आहे, दत्तू शेवाडे साहेब सब डिव्हिजनल ऑफिसर यांनी हाताळलेला आहे सर, सगळं प्रकरण झाला, आपण शांतता कायम ठेवली आणि आजही आम्ही आपल्या दरबारात देशासाठी चालू की लोहिशाही जी हत्या व्हायली त्या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष घालू। असंतोषाचे वातावरण निर्माण होणार आहे साहेब, शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे माझी विनंती आहे सन्माननीय साहेबाला की या कमिशनर साहेबाला, जे म्युन्सिपल कमिशनरच्या एका चुकीमुळे एवढा उद्रेक शहरात झाला, आता सगळ्यांना आपल्याला सुट्टीच्या दिवशी येऊन बसावा लागला, कायदा सुव्यवस्थेचा आणि मुख्य गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळेस अनुचित प्रकार हाताळण्याचा आणि त्याच्यामध्ये कोणताही प्रकार घडू नये, त्या अनुचित प्रकाराला आळा घालण्याचं काम आमच्या समाजाला घेतलेलं आहे। आम्ही केलं तसं, आम्ही बोललो, संवाद साधला, पीआय साहेबांशी बोलणं झालं, पीआय साहेबांनी म्हणलं बघा प्रवृत्ती बघा, आता एवढे मोठे अधिकारी बसलेले आहेत आणि त्यांची प्रवृत्ती बघा, केवढं अर्जंट काम आला त्याला, मुख्यमंत्र्यांचा फोन आला आणि मुख्यमंत्र्यांचा फोनही आला तर एवढ्यापेक्षा मोठा विषय काय असेल साहेब? शहर जळाला, लोकांची मनं जळाली, तुम्हाला त्याची सिरियसनेस वाटणं गेली। तर माझं एवढंच म्हणणं आहे साहेब, तुम्ही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहे, लोकशाहीची हत्या इकडे झालेली आहे। एक गैरकायदेशीर ताब्याला कायदेशीर करण्याचा प्रयत्न या घडीला करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये पोलिसांचा वापर करण्यात आला, त्यामध्ये महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात आला आणि स्वतः सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका मॅजिस्ट्रेट त्या घटनांवर, त्या हत्येचे साक्षीदार आहेत, त्यांनी त्याला मूक संमती दिली। मी आजही ऍडवार म्हणतो, जर त्यांच्याकडे बांधकाम परवानगी असेल, गृह खात्याची ना हरकत असेल तर आम्ही स्वतः